बंधू आणि भगिनींनो, मला तुमचं सर्व दुःख जाणवतंय. शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे आणि शेतकऱ्याशिवाय हा देश चालू शकत नाही हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी सरकार माझ्या शेतकरी बंधू भगिनींसाठी पीक विमा, कर्जमाफी अशा योजना राबवत आहे आणि मी सुद्धा स्वतः यात लक्ष देत आहे. नमस्कार दादा, मी एक शेतकरी उभा आहे. माझ्या हातात सत्ता नाही दादा, माझ्या हातात माती आहे आणि हीच माती महाराष्ट्राला उभं करते दादा, आणि हीच माती महाराष्ट्राला रडवते सुद्धा. गेल्या वर्षी पावसाने साथ दिली नाही, पिकं जळाली, कर्ज वाढली दादा. वय दादा, पोरा आमच्याकडे आशेने बघतात, पण आमच्या हातात काहीच राहत नाही. कर्जाच्या डोंगर खाली दबत चाललोय दादा, आमची मदत करा. ओहो, आम्हाला तर आता असं वाटू लागले की परिणाम माहिती असतानाही केलेलं व्यसन म्हणजे शेती. दादा, आम्ही कधी मेहनतीला नाही म्हटलं नाही. आम्ही मेहनत करायला तयार आहोत, फक्त आम्हाला थोडा आधार पाहिजे. अरे दत्तांनो, तुमची लेकरं शिकली पुढे गेली तर राज्याची प्रगती करतील. सरकार तुमच्या पाठीशी आहे. गावोगावी जलसिंचन प्रकल्पाची कामे चालू आहेत, वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तुमचा पाण्याचा प्रश्न हा लवकरच सोडवला जाईल. महाराष्ट्राला लाभलेले कडक, रोखठोक, थोडे अबोल पण ठाम असलेला आवाज म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार. एक असं व्यक्तित्व की ज्या घरात शेतीच्या मातीमधून सत्तेची भाषा शिकली गेली, जिथे दादा सहकारात आणि त्यांची आई शेतात, तेथूनच निघाले एक असे नेता की ज्यांनी सत्ता पण पाहिली आणि बगावत पण. बारामतीच्या गल्ल्यांमधून मुंबईच्या मंत्रालयापर्यंतचा प्रवास हे फक्त निवडणुका जिंकण्याची गोष्ट नव्हती, ही गोष्ट होती वारीस बनण्याची, वारीस सिद्ध करण्याची. दादा एक नेता नव्हते, ते एक असे किंगमेकर होते की जे समोर नसतानाही सत्ता चालवण्याचा दम ठेवतात. महाराष्ट्राची एक खूप मोठी ओळख, ज्यांच्या नावातच धमक होती, अजितदादा पवार. दादांनी सत्ता मिळवली ती वाघासारखी आणि कामे केली तर इतिहासच घडला. म्हणूनच त्यांचीच जीवनगाथा तुमच्या समोर सादर होत आहे. मी एक गरीब घरातला मुलगा आहे, मला शिकायचं आहे, पण भीती वाटते की पैशामुळे जर माझं शिक्षण थांबन का काय, घरचा खर्च आणि कॉलेजचा खर्च सांभाळणं कठीण होतं दादा. दादा, मुलींसाठी काय विशेष आहे? आमच्या गावात अजूनही अनेक मुली कॉलेजला जात नाहीत आणि अजूनही मुलींचं शिक्षण थांबतंय. सुरक्षितता, वसतिगृह, खर्च हे सगळं अडथळा बनतंय. हो दादा, आम्ही पदवी घेतोय पण अनएम्प्लॉयमेंट वाढते असं ऐकतोय, मग आमचं काय? दादा, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काय? बाळांनो, परिस्थिती ही कधी स्वप्नांपेक्षा मोठी नसते. सरकार तुमच्यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत आहे. आणि राहिला प्रश्न मुलींच्या शिक्षणाचा, तर त्यासाठी आपण मुलींना मोफत पास व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. पती गेल्यावर सगळं संपलं असं वाटतंय दादा. घर चालवायचं कसं, मुलांना शिकवायचं कसं, दर महिन्याला खर्च समोर, पण हातात काहीच राहत नाही दादा. आमचंही तेच. शेतात दिवसभर काम, पण मजुरी कधी मिळाली कधी नाही. पावसाने साथ दिली नाही की घरात उपासमार लेकरं फी मागायला आली की म्हणायचं उद्या भरू. त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न तुटताना दिसतात दादा. सरकार चालवताना फक्त आकडे दिसतात, पण मला आज माझ्या बहिणीच्या डोळ्यात यश दिसते. या बहिणीसाठी मला काहीतरी करायची खूप इच्छा आहे, तर मी या सर्व बहिणींसाठी एक योजना चालू करत आहे. या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे माझ्या बहिणीच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होतील. या योजनेमुळे महिला सक्षम होतील आणि महिला सक्षम तर घर सक्षम, घर सक्षम तर महाराष्ट्र सक्षम, आणि तो हक्क त्यांना मिळालाच पाहिजे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी झालीच पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. सगळं काही सुरळीत चाललं होतं.
गावं आनंदात होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. गावं आनंदात होती. महाराष्ट्र हसत होता. महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न होती. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न होती. कारण पण आयुष्य संग्रापलीकडे गेलेला माणूस हा परत येतो. पण संग्रापलीकडे गेलेला माणूस हा परत कधीच येत नाही. उडालेलं विमान 8:50 बारामतीत पोहोचलं खरं. उडालेलं विमान हे 8:50 बारामतीत पोहोचलं खरं. पण महाराष्ट्राची मुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. बारामतीत लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. ते विमान कोसळलं. त्यानंतर या विमानानं पेट घेतलेला होता आणि यातच अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली. अत्यंत बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड, पण एक समाधान की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो. ज्या शेतकऱ्यांसाठी पाणी आणलं शेतात त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी दिसतंय दादा. ज्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आधार दिलाय दादा, तो दिवस आज कुठेतरी विझून गेलाय दादा. ज्या महिलांना बहीण म्हणून हाक मारली, त्यांचा भाऊ आज कुठेतरी अनंतात विलीन झालाय दादा. त्यांचा भाऊ आज कुठेतरी अनंतात विलीन झालाय दादा. तो दिवस उगवला होता. तो दिवस उगवला होता, पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं, नाही का? तो दिवस उगवला होता, पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. 28 जानेवारीच्या त्या शांत सकाळी एक धडधड अचानक थांबली होती. गर्दीतला तो निराधार चेहरा आज आठवणीत दिसत होता दादा. आज आठवणीत दिसत होता. ज्या शब्दांनी धीर मिळायचा, ज्या शब्दांनी धीर मिळायचा, तो आवाज आज कुठेतरी शांत झाला होता दादा. तो आवाज आज कुठेतरी शांत झाला होता दादा. दादा, तुम्ही फक्त नेता नव्हता. दादा, तुम्ही फक्त नेता नव्हता. तुम्ही चालता बोलता विश्वास होता दादा. तुम्ही चालता बोलता विश्वास होता. गरिबांच्या घरातला दिवा होता दादा. गरिबांच्या घरातला दिवा होता. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला प्रकाश होता. आज रस्ते तेच आहेत. आज रस्ते तेच आहेत. गावं पण तेच आहेत. पण तुमच्या पावलांचा आवाज कुठेतरी हरवलाय दादा. कुठेतरी हरवलाय.